प्रथमतः सर्व माझ्या विद्यार्थिनीला तसेच दादा पाटील महाविद्यालय येथील आदर्श शिक्षक तसेच माननीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर या सर्व मान्यवरांना माझा मानाचा स्नेह जय जाऊ. आजचा जो उपक्रम आहे हा स्तुत्य उपक्रम आहे. माझी सर्वांना विनंती विद्यार्थ्यांना की सर्वांनी गुजरातला जाऊन यायला पाहिजे. आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी का होय ना गुजरातला गेलं पाहिजे. का तर भाग्यश्री पवार या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने आपल्या कॉलेजचं अत्यंत कमी वेळात अभ्यास करून ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन केलं असं वाटलं की तिचं ऐकतच राहावं. आणि या कर्जत तालुक्यात जन्म घेऊन देखील आपले भूमिपुत्र या ठिकाणचे विद्यार्थी आपल्या कॉलेजचं नाव किंवा कॉलेजची स्तुती करतात का नाही हा सुद्धा प्रश्न पडण्यासारखा आहे. का तर ज्या पद्धतीने आमच्या शिक्षक वर्गांनी किंवा या ठिकाणच्या शिक्षकांनी विद्यार्थी किंवा चांगले विद्यार्थी तळागाळातील विद्यार्थी गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी ज्या पद्धतीने सहकार्य असेल किंवा चांगले शिक्षणाची जी काय आपले सांगण्याची वेळ आली ती खऱ्या अर्थानं यायला नाही पाहिजे. परंतु आपल्या दादा पाटील महाविद्यालयाचं शिक्षण आणि या ठिकाणची जी काय गुणवत्ता आहे ही आज नाही तर ज्या वेळेस कर्जत कॉलेजची स्थापना झाल्यापासूनच गुणवत्ता टिकून ठेवण्याचं आणि त्याच्यात अधिक वाढ करण्याचं काम या कॉलेजने आजपर्यंत केलेलं आहे. आज मला आपणास सांगण्यास आनंद होतो की आम्ही काय तुम्हाला जे काय थोडंफार आज या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे ते सहकार्य केलं म्हणजे खूप काही नाही. परंतु ज्या वेळेस आपण काहीतरी कुणाकडून तरी शैक्षणिक दृष्ट्या मदत घेतो त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्यांनी या ठिकाणच्या स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की मी म्हणेल त्या वस्तूची किंवा जे आपल्याला लागणाऱ्या गरजू वस्तूची किंमत किती त्यापेक्षा त्याची आपल्याला गरज होती आणि त्या योग्य वेळी आपल्याला या ठिकाणी कोणीतरी आपल्याला ते देऊन ती गरज भागवण्याचं काम केलेलं आहे. तर मी एकच विनंती करेन या विद्यार्थ्यांना की त्याचं ऋण तुम्ही तुमच्या यशस्वी कारकीर्द करून खऱ्या अर्थाने फेडण्याचं काम ते तुम्ही केलं पाहिजे. का तर तुम्हाला घडवण्यासाठी हे शिक्षक असतील प्राचार्य असतील या ठिकाणी सामाजिक भान असणारे नागरिक असतील हे पुढे येऊन आपल्या शाळेला मदत करतात. असं नाही की आज आता सरांनी ढगे सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अत्यंत सर्वसामान्य कुटुंबाचा जन्म घेऊन कुटुंब चालवणारे माणसं आहोत. सुनील क्षीरसागर हे जे आहेत ग्रस्त हे नागरिक त्यांना पहिल्यापासूनच त्यांची परिस्थिती काय आहे त्यापेक्षा माझ्यामुळे जर कुणाला मदत होणार असेल त्या ठिकाणच्या विद्यार्थी असेल व्यक्ती असेल त्याची अडचण जर सुटणार असेल तर त्यांनी आजपर्यंत ती सोडवण्याचं काम केलेलं आहे. आणि तेच काम आज आम्हाला संजय नगरकर सरांच्या यांच्या माध्यमातून ज्या वेळेस जे काही समस्या आमच्या कानावर येतात तो सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे एक जबाबदार नागरिक म्हणून करत असतो. तर माझी पुन्हा एक वेळा सर्व विद्यार्थ्यांना विनंती राहील की आम्ही तुम्हाला काहीच दिलेलं नाहीये परंतु तुम्ही एक लक्षात ठेवा या शाळेचं या कॉलेजचं या शिक्षकांचं नाव तुम्ही तुमच्या गुणवत्तापूर्ण तुम्हाला जो काय छंद असेल जो काय आवड असेल या प्रत्येक गोष्टीची तुमची पूर्तता करण्याची क्षमता या दादा पाटील महाविद्यालयामध्ये असल्या कारणाने तुम्ही या ठिकाणी आलेला परंतु तुम्हाला ते पूर्ण करण्याची जबाबदारी देखील आमचे आदर्श शिक्षक सर्वच करणार आहेत प्राचार्य करणार आहेत. तर त्याचं कष्ट आणि कष्ट घेऊन ते पूर्ण करण्याची जबाबदारी तर तुमची आहे ना बरोबर का. तुम्ही ज्या काय आवडी निवडी या ठिकाणी स्वतःला यशस्वी घडवण्यासाठी आलेला. आता आमची मुलगी आहे या ठिकाणी आता आम्हाला तिला वारंवार सांगण्यात येतं तुम्ही आता भाग्यश्री सगळं तिची मैत्री करावं लागेल. त्या शिक्षणात हुशार आहेत त्यांना 83-82% त्या नॅशनल आहेत त्या स्पोर्ट मध्ये खूप उत्कृष्ट आहेत. आता आम्ही सांगितलं नाही पाहिजे आमच्या मुलीचं पण बोल म्हणलं की बोलत नाही. त्यामुळे माझी इच्छा आहे की आता तिला पुढच्या शिक्षणासाठी खऱ्या अर्थानं
गुजरातला पाठवाय पाहिजे थोडं बोलायचं नाही म्हणजे आज काळाची गरज आहे. तुम्ही काही बोलू नका. तिने शेवट एक खूप सुंदर वाक्य वापरलं आपल्या कॉलेज बद्दल की मी ही स्तुती करत नाही. या कॉलेज मध्ये वास्तव मध्येच ती परिस्थिती आहे की माझ्या कॉलेज मध्ये मला अभ्यास केल्यानंतर समजलं की ह्या सर्व गोष्टी सर्व गुण संपन्न आहेत, वास्तववादी आहेत, म्हणून मी स्तुती त्यावरती उधळत आहे. असं उगाच काय करत नाही. एवढा मोठा अभ्यास या मुलीने जानखेडे या ठिकाणी येऊन महिना 2 महिन्यात आपल्या कॉलेजचं करते, आपल्या शिक्षकांचं करते. या कॉलेजमध्ये काय काय आहे हे आम्हाला सुद्धा सांगता येत नाही की आम्ही अनेक वर्ष झाले या कॉलेजमध्ये येतोय. त्याच्या बारकाईने पाहते तिच्या स्नेह भोजनापासून प्रेझेंटेशन या ठिकाणी केलं. आपल्या कॉलेजमध्ये काय चालतं हे आज 200 विद्यार्थ्यांपुढे प्रेझेंट केलं. हे खऱ्या अर्थाने तिचं मानण्यासारखं आहे. असे विद्यार्थी सुद्धा आपल्या शाळेला लागतात. हे खऱ्या अर्थाने सर आनंदाची गोष्ट आहे. आणि हे तुम्ही कुठंतरी जाऊन असे तळ्यागाळातून हिरे आणण्याचं काम या शाळेसाठी केले. हे नक्कीच आपल्या शाळेत भविष्यात देखील आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एक वेळ मी जे काय आपले प्राचार्य आहेत ज्याच्यामुळे आपल्या दादा पटेल महाविद्यालयाचा चेहरा मोहरा बदलला आहे, तर मी पुन्हा एक वेळ एक जबाबदार नागरिक म्हणून सरांना तसेच आमचे मार्गदर्शक खंबीर साथ नेहमीच असते असे दीपक शेठ शिंदे या ठिकाणी आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये सांगतो की सर आपण हे इन्स्टिट्यूट आपलं आहे. हे शिक्षक तरी नोकरी निमित्त या ठिकाणी असले तर त्यांनी नोकरी म्हणून कधीच केलं नाही. या शिक्षक या विद्यार्थ्यांना आपल्या घरातलं समजलेलं आहे, या इन्स्टिट्यूटला आपलं समजलं आहे आणि त्या पद्धतीने त्यांची जी काय प्रगती करायची ते या ठिकाणी करतात. त्यामुळं मी सुद्धा एक कर्जतकर एक जबाबदार नागरिक म्हणून ज्या वेळेस मला जी काय अडचण समस्या जाणवत असते ती मी सरांशी शेअर करत असतो. ते देखील मी त्यांना आणि पुढे देखील सांगू इच्छितो की कोणतीही सर समस्या असू द्या तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही नक्कीच या ठिकाणी ती पूर्ण करण्याचा शब्द देतो. तसेच जे मी आता इथे दीपक शेठ समोर एक सांगू इच्छितो दीपक शेठ की जो थोडाफार प्रकार तुकार मुलांचा गुंडगिरीचा चालू आहे, तर मी कॉलेज चालू झाल्यापासून 10 पावणे 10 9:30 ते पावणे 10 ते 11 वाजेपर्यंत कॉलेजच्या बाजूला दररोज थांबतो 1 महिना आणि दररोज माझा कोणाशी तरी वाद होतोय. परंतु ते आता पळून जाण्यात यशस्वी व्हायला लागले मुलं की माझी गाडी किंवा मी दिसलो ह्या गेटला मी मुलींच्या गेटला असतो आणि इथं तर समोर तुम्ही सगळं राहता. हो, तर खूप म्हणजे माझं म्हणणं असं आहे की खूप टुकार मुलं आहेत ते. फक्त तुमच्या आमच्यासाठी तुम्हाला ज्या वेळेस वेळ भेटल त्यावेळेस तुम्ही 5 मिनिटं जर कॉलेजच्या बाजूला थांबला आणि अशा टुकार पोरांना पळून शब्द बोलले की तुमचं इथं काय काम आहे, का उभा राहता, तरी देखील तो फरक पडतोय. कारण की तुम्हाला अख्खा तालुका ओळखतो, दीपक शेठ कोण आहेत हे सर्वजण ओळखतात, राहुल नवलेला सगळे ओळखतात. परंतु मला काय करायचं म्हणून चालणार नाही. टोळक्याने उभा राहिले तरी आपण त्यांना त्या ठिकाणी हुसकून देण्याचं काम किंवा तू का थांबला एवढं विचारू शकतो ना आपण. तेवढं जर विचारलं तरी माझ्या मते नक्कीच खूप फरक पडतोय. आणि किती गेले 1 महिना झाला करतोय. इकडून हाकलल्यानंतर मी इथे येऊन थांबतोय. पुढच्या बऱ्याच लोकांना माहिती की मी 1 तास तरी पुढच्या कॅन्टीनला बसलेला असतो. पहिल्या मुलींच्या गेटला येतोय, तिथं काय पलीकडची बारकाली मुलं येते, त्या कॉलेजशी त्यांचा काहीही संबंध नाही. अशी मुलं येऊन कुठेतरी काहीतरी त्यांच्या काय आता त्यांचं वय आपल्याला जर का ह्या शाळेची सिक्युरिटी आणि सगळं काय जपायचं असेल तर एक जबाबदार नागरिक म्हणून ज्या पद्धतीने आपण सगळ्या सुविधा द्यायचा प्रयत्न करतोय त्याच पद्धतीने ह्या माझ्या मुलींना ह्या माझ्या भगिनींना सिक्युरिटी सुद्धा द्यायचं माझं काम आहे. त्यामुळे मी दीपक शेठ सारखी माणसं माझ्या बरोबर असल्यामुळे मी कायम तो द्यायचा प्रयत्न केलेला आहे, इथून मागे केलेला आहे, पुढेही नक्कीच करणार आहे. फक्त आज योगायोगाने दीपक शेठ आज एका कार्यक्रमात आम्ही आज आलो म्हणून या स्टेजवर सांगतोय. कन्या शाळेमध्ये सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी शाळेला गेले 7 वर्ष तिथं व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून काम केलं, तर ती मला आवडच आहे. का तर हे शाळा कन्या शाळा असेल, महात्मा गांधी शाळा असेल, दादा पटेल महाविद्यालय असेल, हे आपले आणि हे सर्व शिक्षक प्राचार्य हे आपली पिढी घडवण्यासाठी काम करतात. तर आपलं जे काय त्यांच्या हाताच्या बाहेरचं जे काम आहे
ते खऱ्या अर्थाने आपण केलं पाहिजे. ते मी नक्कीच करत राहील. पुन्हा एक वेळ मी आज ज्या काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी छोट्या प्रमाणात जी मदत करण्यात आली, तर ती मदत नसून एक आपल्याच पालकांनी कुणीतरी काहीतरी दिलेलं आहे असं तुम्ही समजा. परंतु तुम्ही तुमच्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊन दाखवल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला तो आनंद वाटेल की तुम्ही यशस्वी होऊन दाखवाल, हा विश्वास वाटतो. पुन्हा एक वेळ या ठिकाणी सुनील क्षीरसागर तसेच खऱ्या अर्थाने मी सगळ्या स्टाफचं ज्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ड्रेससाठी पैसे कलेक्शन करून तुम्हाला जो काही ड्रेस उपलब्ध केला, त्या आदर्श शिक्षकांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो. सुनील क्षीरसागर यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ.